दुसरा एक प्रसंग सांगतो. 2011 मध्ये आमची गाडी म्हणजे ही होती त्यावेळेस सुमो खराब झाली. चाकं बिकं लावले आणि याच्यामध्ये नंदुरबारमध्ये आदिवासी पाड्यावर आम्ही ऑपरेशनला चाललो होतो शिबिरासाठी. तर रस्त्यामध्ये पोलीस भेटले. ते म्हणाले जाऊ नका, पुढे चोर आहेत. तर सगळ्या गाड्या आल्याच जा. आधीच आम्ही कंटाळलो होतो. मी त्या पोलीस खाली उतरलो. अरे मी डॉक्टर आहे म्हणले. साहेब पण ते चोर थोडेच ओळखणार आहेत. आम्ही थोडं पुढे गेलो 3-4 किलोमीटर की चोरांनी दगडं लावले होते आणि अडवलं आम्हाला चोरांनी. मग आता आम्ही मध्ये 11 जण होतो त्या एवढ्या सुमोमध्ये. सगळेजण खाली उतरलो. म्हणलं बाबा पैसे आमचे दागिने आमचं सगळेच तुम्ही घ्या. आम्ही डॉक्टर आहोत, पेशंटसाठी चाललो, मारू नका फक्त. ते मला हां निकालो सब निकालो. ते सगळे मास्क बीस बांधलेले निकालो. आणि ते त्यांच्याकडे बॅटरी होती. त्या उजेड्यामध्ये एक तिकडे लांब त्यांचा असतो ना बॉस, तो बसला होता मुखिया. त्यांनी मला बघितलं. ते म्हणले हे लहान्या डॉक्टर आहे का ते म्हणते. ते पळत आलं माझ्याकडे. ते म्हणले लहान्या डॉक्टर ना. म्हणलं हो. अरे हे गाडो म्हणले बाजूला व्हा, ह्यानी माझं ऑपरेशन केले म्हणले, याच्यामुळे मला दिसतंय, ह्याला नका हात लाव. आणि त्यांनी जेवढं आमचं घेतलं होतं तेवढं सगळं परत दिलं. ते तर सोडाच. ते म्हणले साहेब पुढे आणखी एक टोळी आहे म्हणले. पुढे आणखी एक टोळी आहे, आम्ही तुमच्यावर येतो. आणि जिथं टोळीने दगड लावले होते तिथं म्हणले तुम्ही मध्येच बसा, लांबून दगड घालतील. ते खाली उतरला आणि त्याची कुठली ती भाषा आहे त्या भाषेत त्यांनी सगळ्यांना बोलवलं. त्यांनी सांगितलं हे डॉक्टर ह्यांची गाडी जाऊ द्या. आता आम्ही पुढे जाऊन कॅम्प केला. म्हणजे माणूस कसाही असो, लक्षात ठेवा, चोर असो कोणी असो, जर तुम्ही त्याच्यावर उपकार केले तर तो माणुसकीच दाखवतो. लक्षात ठेवा, फक्त आपण करत नाही. आणि म्हणून आपल्या समाजामध्ये माणुसकी कमी होत चालली. उपकार करायला शिका, माणुसकी जपा.